देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी शपथविधी सोहळा। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात होणार सामील। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत सकारात्मक। आज शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही आज शपथविधी व्हावा, शिंदेंची मागणी। शिवसेनेला अपेक्षित खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही चर्चा, तर वरिष्ठांशी चर्चा करणार फडणवीसांची माहिती। आम्ही कुणाला रुसू फुगू देणार नाही, शिंदेंच्या नाराजीवरून अजित पवारांचं भाष्य। रामदास आठवलेंनी घेतली सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट। आरपीआयला 1 मंत्रिपद मिळावं, आठवलेंची मागणी। आज शपथविधीनंतर होणार पहिली मंत्रिमंडळाची बैठक। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता। शपथविधी सोहळ्यासाठी तयारी करण्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली शहरातून आझाद मैदानात येण्यासाठी गाड्या आणि बसेसची व्यवस्था करण्याचे आदेश। भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यास सुरुवात। 3 पक्षाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका भगव्या रंगात। निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी असा उल्लेख। शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू महंत राहणार उपस्थित। 300हून अधिक साधू महंतांना सोहळ्याचं निमंत्रण। महंत सुधीरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री महाराजांना निमंत्रण। राजशिष्टाचार विभागाकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरेंना आजच्या शपथविधीचं निमंत्रण। सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडून आझाद मैदानाची पाहणी। आझाद मैदानावरील सुरक्षेचा फणसाळकरांकडून आढावा। आझाद मैदानावर आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त। 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 100 पोलीस निरीक्षकांसह 1500हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईच्या आझाद मैदान परिसरातील वाहतूक मार्गात बदल। NS रोड तसंच कोस्टल रोडनं श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। देवेंद्र फडणवीसांच्या बहिणींनी साधला एबीपी माझासोबत संवाद। देवेंद्र फडणवीस लहानपणापासून होतकरू। फडणवीसांच्या बहिणींकडून आठवणींना उजाळा। शपथविधीआधी सागर बंगल्यावर भेटीचं सत्र सुरूच। किरीट सोमय्या, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली फडणवीसांची भेट। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार विशेष मुहूर्तावर। आज 5:57 ध्रुव आढळ योग सुरू होत असल्याची काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी खास पुण्यातून पगडी। देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसाठीही खास पगडी। मुरुडकर झेंडेवाल्यांकडून शपथविधीसाठी पगडी तयार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते घालणार गुलाबी रंगाचे टी-शर्ट्स आणि फेटे, तर पक्षाकडून महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या घालण्याचे आदेश। एका महिलेनं हातावरती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आणि प्रतिमेची खास मेहंदी काढली। मेहंदी दाखवण्यासाठी महिला सागर बंगल्यावर गेली होती। नागपुरातून भाजपच्या जवळपास 800 महिला कार्यकर्त्या फडणवीसांच्या शपथविधीसाठी मुंबईत। यंदा भाजप आणि महायुतीची सत्ता आणण्यामध्ये महिलांचा वाटा महत्त्वाचा। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरात ठिकठिकाणी प्रचंड उत्साह। अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावून जल्लोष केला जाणार। महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा। महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना सोपवलं आमदार समर्थनाचं पत्र। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडून सत्ता स्थापनेचं औपचारिक निमंत्रण।
मुख्यमंत्रीपद ही तांत्रिक बाब, आम्ही तिघेही एकत्र मिळून सरकार चालवणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. दिल्लीत मी कुणाला भेटायला नव्हतो गेलो, आधीच चर्चा झाल्यानं शहांना भेटण्याचा प्रश्नच नाही. सुनेत्र पवारांना दिल्लीत मिळालेलं घर बघायला गेलो होतो, अजित पवारांचं स्पष्टीकरण. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकरांचा व्हिडिओ व्हायरल. महायुतीत तिढा सुरू असलेली पदं आपल्याला मिळावीत, यासाठी सावंतवाडीचं ग्रामदैवत पाटेश्वर देवाला केसरकरांचं गाऱ्हाणं. आपल्या मतदारसंघातील नेत्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून नाशिक ग्रामीणमध्ये कार्यकर्त्यांचं देवाला साकडं. दादा भुसे, छगन भुजबळ, राहुल आहेर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची केली मागणी. फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहण्याची शक्यता. आज आझाद मैदानात सोहळा. अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्ते आनंदी. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्यानं ढोल ताशा वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अकोल्यात कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटप. कार्यकर्त्यांनी बँडच्या तालावर ठेका धरत फटाके फोडले. फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाण्यात जल्लोष. लाडू वाटून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स हातात घेत जल्लोष. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर परभणीत जोरदार जल्लोष. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत बँड लावून वाटले पेढे. नंदुरबारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी. भाजप कार्यकर्त्यांकडून देवाभाऊ तुम आगे बढोच्या घोषणा. विधानसभेचं विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबर पर्यंत असणार. अधिवेशनात आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचं अभिभाषण होणार. राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार. सूत्रांची माहिती. 7 आणि 8 तारखेला सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार, तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार. निवडणुका झाल्यानंतर लगेच महागाई वाढली. पैसे जनतेच्याच खिशातून काढणं चालू. नाना पटोलेंची महायुतीवर टीका. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी नाना पटोलेंची राजीनामा देण्याची घोषणा. भाजप नेत्यांना निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं पत्र आणावं. परिणय फुकेंच्या टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरण. शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरांसह शेकडो ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल. मार्कडवाडी प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत 2 गुन्हे दाखल. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत जळगावमधील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पुन्हा मतदान घेण्याचीही मागणी केली. महापरिनिर्वाण देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था. मैदानावर निवासी मंडप. धूळ प्रतिबंधक आच्छादन. सीसीटीव्ही. आरोग्य सेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर. लॉंग वीकेंडमुळे नागरिक मुंबईच्या बाहेर. मुंबईच्या जवळपास आणि महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांवर हॉटेलचं बुकिंग फुल. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीनं दुसरं समन्स पाठवले होते, मात्र चौकशीसाठी राज कुंद्रा गैरहजर राहिल्याची माहिती. राज कुंद्राने ईडीकडे वेळ मागितला होता, मात्र ईडीने ही मागणी फेटाळली. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रांच समोर रोज नवनवीन तथ्य समोर. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी क्राईम ब्रांचकडून आतापर्यंत 26 आरोपींना अटक. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या शूटिंग साईटवर एक व्यक्ती बेकायदेशीरपणे घुसला. संशयिताला चौकशीसाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची सूत्रांची माहिती. मुंबईत डीआरआयची मोठी कारवाई. खासगी बस सेवेतून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या 5 जणांना पोलिसांकडून अटक. 16 किलो मेफेड्रोनसह 1,93,00,000ची रोकड जप्त. मुळशी तालुक्यातील पैलवान विक्रम पारखीचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. संसाराच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी नियतीनं चितपट केलं. विक्रमचा 12 डिसेंबरला होणार होता विवाह. पुण्यात पेट्रोल चोरीच्या संशयावरून मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू. नरे परिसरातील घटना.
नंदुरबारमधील होळ शिवार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घरातील पाण्याच्या टाकीत पडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू. खेळताना पाय घसरून पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज. जळगावमध्ये अवैध रेतीची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल पथकासोबत मुजोरी. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावमध्ये तलाव प्रकल्पासाठी 5 शेतकऱ्यांच्या जमिनी पाटबंधारे विभागाकडून संपादित. कोर्टानं आदेश देऊनही 25 वर्षांपासून जमिनीचा मोबदला न दिल्यानं कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातलं साहित्य जप्त. ठाण्याच्या कॅडबरी ब्रिज यू टर्न परिसरात कंटेनर उलटला. अपघातात चालकाला किरकोळ दुखापत. चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अकोल्यातील पातूर राज्य महामार्गावर 4 चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. छत्रपती संभाजीनगरजवळ सल्फ्युरिक ऍसिडनं भरलेल्या ट्रकला गळती. नागपूर मुंबई महामार्गावर ट्रकला गळती लागल्यानं मोठ्या प्रमाणावर केमिकल पसरलं. ऋतुमानानुसार विठुरायाला उबदार पोशाख परिधान. थंडी कमी होण्यासाठी अंगावर काश्मीरी शाल आणि कानाला कापडी कानपट्टी. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सव. सिल्लोडच्या वरुड पिंपरीतील संघानं लोकनृत्य स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.